एक विनंती आहे बघा, आमचे प्रकाशजी राठोड तिथे येतात, टीम प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सदस्य. जिथे पेंडॉल आहेत, दोन खेळाडूंसाठी आपण राखीव पेंडॉल ठेवलेले आहेत, दोन संघांसाठी. कपिल कपिल तू इकडे. दोन राखीव पेंडॉल ठेवलेले आहेत संघांसाठी, तर त्या पेंडॉलमध्ये फक्त खेळाडू बसणार आहेत. प्रेक्षकांनी कृपया तिथे गर्दी करू नये. बघा, अनाउन्स करतोय मी, कालचे 4 संघ जे क्वालिफाय झाले, आज जे 4 संघ क्वालिफाय होतील यांचा बरोबर आज सकाळी म्हणजे पहाटे जेव्हा आज एकूण 10 सामने संपतील त्यानंतर लगेच ड्रॉ उडवण्यात येईल आणि मग कोणाच्या वर्सेस कोण असेल ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांना बरोबर संध्याकाळी मग 5:15 वाजता मी रिपोर्टिंग जो टायमिंग तुमच्यासाठी देऊ तेव्हा तुम्हाला यावं लागेल. आपण सकाळीच ड्रॉ करू आज सकाळी, म्हणजे हां आज आता बरोबर ना, आता सकाळ सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. घड्याळाचे काटे 11:48 पर्यंत येऊन ठेपलेत. 12 जानेवारी संपायला थोडासा वेळ शिल्लक आहे. आणि दुसऱ्या बाजूला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधला दुसरा संघ शोधायचा आजच्या रात्रीतला जो क्वालिफाय होणार. चॅम्पियन्स ट्रॉफी अलिबागमध्ये पहिल्यांदा होते आणि मग जेव्हा ही संपूर्णपणे अलिबाग विभागातील, अलिबाग तालुक्यातील सर्व गावातील खेळाडू रिप्रेझेंट करणारे खेळाडू एकमेकांसमोर उभे टाकतात ना, तेव्हा त्यांच्यामधली विजिगुषी वृत्ती पाहायला मिळते. म्हणजे एक संपूर्ण पट्टा आपण पाहिला ना, तर अलिबाग पासून साधारण पोयनाडपर्यंतचा पट्टा पाहिला तर त्यांची एक असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग रामराज पट्ट्याची सुद्धा एक असोसिएशन आहे. इकडे अलिबाग रेवदंडा पट्ट्यात असोसिएशन नसली तरी अनेक रथी महारथी खेळाडूंची महान परंपरा लाभलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आता सामन्याला सुरुवात होते. आर्यन खारकर पहिला चेंडू घेऊन आलाय आणि त्याला ठोकलाय सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, just looking like a wow. 6 number first by Nishant Kadve. This is all about the class of Alibag cricket. Alibag Champions Trophy 2024 मधला आर्यन खारकर वर्सेस निशांत कडवे मधला हा तुफानी आणि तेज तर्रार वाला सामना आपण पाहतोय मित्रांनो. आणि या सामन्याची मजा अशीच असणार आहे, कारण आता आहे ना, अ विनिंग कॉम्बिनेशन किंवा त्याच वेळेला तो विनिंग ॲटिट्यूड, याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अल्टिमेटम एकच की जिंकणंच आहे. आर्यन खारकर वन्स अगेन. फॅन्टॅस्टिक फ्लिक केला यावेळेला. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो, सीमारेषा गाठणार का? येस इट इज. वेलकम फोम. पंच जय सरांचा इशारा येतोय की हा चेंडू सीमारेषा पार होतोय. फ्लिकची एक वेगळी ताकद पाहायला मिळाली, मनगटातली सुंदर ताकद आहे निशू कडवेकडे. हे अफलातून अशा पद्धतीचं टायमिंग आहे. आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित क्रिकेटपटूमध्ये निशांतचं सुद्धा नाव घेतलं जातं. मगाशी कैवल्य म्हणाला होता की निशांतच्या बाबत अनेक साऱ्या चर्चा रंगल्या गेल्या की त्याचा फॉर्म आहे की नाही, बट फॉर्म इज ऑल अबाउट टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. And whatever we seen here it is, that's all about the class of Nishant Kadve. 6 and then 4. Once again, it's a beautiful, marvelous by Nishant Kadve. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आर्यन खारकरला साधारण आठवण करून देतोय की आर्यन तुला जरूर बाईक मिळाली असेल, पण त्याच्या अगोदर बाईक अलिबागमध्ये मला सुद्धा मिळाली होती. त्याच्यामुळे ही दोन खेळाडूंची जी पिंट्या ठाकूर म्हणतात की या षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक, कारण असे कव्हर्स मधले षटकार मलाही मारायला आवडायचे, बरोबर ना. क्रीडा भवन मध्ये लॉंग ऑफ वरून 6 फक्त पिंट्या ठाकूर मारणार, एक ठरलेलं होतं. नाही म्हणजे काही गोष्टींची आठवणी जर आपण देतोय तर आज तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात पिंट्या ठाकूरजी, पण त्याच वेळेला सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे की तुम्ही एक चांगले फलंदाज सुद्धा होता.
16 धावा धावफलकावरती आल्या. दरणे गुरुजींच्या लेखणीला थोडा स्पीड परत एकदा 6-4-6, पण आर्यन खारकन कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. स्लो वन, धीम्या गतीचा चेंज ऑफ पेस, या प्रकारच्या रणनीतीने तुम्हाला मैदानामध्ये जावं लागेल, सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल, थोडं आठवावं लागेल आर्यन खारकरला की आपण कोणाकोणाला गोलंदाजी केले, आपण कोणाच्या अगेन्स्टमध्ये अद्यापर्यंत खेळलोय. रायगड जिल्ह्यातील टॉपमोस्ट खेळाडूंना आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये सळो की पळू करून सोडलं होतं. तो थोडं तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागतं, आठवावं लागतं की आपली हिस्ट्री आत्तापर्यंतची कशी डेव्हलप होत आलेली आहे. याही वेळेला फुलटॉस म्हणून खेळून काढलाय, फ्लिक केलाय, शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता जरूर. पंचांकडे अपील झालंय. पाहायचं आहे की कैवल्य नॉन स्ट्राईक एंडला आहे. एक रनिंग बिटवीन द विकेट्स मधलं सदैव कैवल्य पाटील आणि प्रशांत मात्रे यांच्यामध्ये पाहिलेलं आहे मी साई झिराडमध्ये. आणि त्याच वेळेला जर प्रशांत आणि कैवल्याच्या मध्ये तो इशारा व्हायचा तर मी नेहमी म्हणायचो की आखो में इशारा किया और पलक झपकते ये रन पुरा किया. बरोबर ना यासिन सर? थोडंसं तर त्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आता झालंय की नाही मला माहीत नाहीये, पण एकेरी धाव नोंदवले गेले की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. धाव फलकावरती अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दात मागितली जाईल, पण दरणे गुरुजी कळवतात की अद्यापर्यंत धाव फलकावरती 16 धावा आल्यात. षटकार, चौकार आणि षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. आर्यन खारकर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. आणि हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाने जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकला, आदिल कुरेशी म्हणाला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. त्याला माहिती आहे लास्ट मॅचला चांगला खेळ दोन्ही खेळाडूंनी केला, फलंदाजांनी सुद्धा, गोलंदाजांनी सुद्धा. तिसऱ्या पंचांकडे सगळ्यांची अर्थातच टेक्नॉलॉजी बघा किती महत्त्वाची ठरते टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणजे तुम्ही साधारण 10 वर्षापूर्वी मागे जाल, शैलेश मार्कूला विचाराल तुम्ही की टेक्नॉलॉजी असती तर काय झाली असती, शैलेश बोलला असता मी तेव्हा 6 बॉल 3 द्यायचो, एखादा वाईडच असायचा. तर त्याच्यामध्ये आता तो पण कदाचित याच्यामध्ये कंटिन्यू मोजला गेला नसता. असंही काही गोष्टी असतात ना, बरोबर. तर टेक्नॉलॉजीचा वापर त्यावेळेला कदाचित विचारही आपण केला नव्हता. पंचांकडून इशारा आलाय नॉट आउट असण्याचा. तेच कैवल्य आणि रनआउट, म्हणजे जर आज कदाचित ही बातमी झाली असती झिराड क्रिकेटमध्येच नाही अलिबाग रेवस पट्ट्यामध्ये की कैवल्य रनआउट झाला, म्हणजे ते होणंच नाहीये ना, अशातला भाग असतो. त्यामुळे मला थोडं आश्चर्य होतं की यावरती अपील झालं, पण अपील अर्थातच पंचांनी सुद्धा तिसऱ्या पंचांकडे नेणं ही वेळेची गरज होती. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पडून खेळून काढलाय, हवेत आहे, कैवल्य बाधून परतणार. आर्यन खारकर या ठिकाणी एक सुवर्ण योग गाठतोय जरूर, कैवल्यच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. कर्णधार जरूर आहे कैवल्य, पण या स्पर्धेमध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना काही अंशी अपयश येतंय. जसं मगाशी वेदांत म्हणाला होता की कधी कधी एखादा दिवस, एखादी रात्र, एखादा सामना तुमच्यासाठी नसतो, तशा प्रकारचा हा भाग असावा. कैवल्य लवकर बाद होऊन परततोय. अर्थात त्यांचा संघ SP सुपर प्लेस आंबेपूर या वेळेला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 17 धावा धावफलकावरती लागतात. यासिन सर 5 षटकं आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या पहिल्या 5 षटकामध्ये साधारण किती धावा याव्या तुम्हाला काय वाटतं? देखिए संदीप, कम से कम 52 से 55 रन अगर होते हैं तो उसे सम्मानपूर्वक स्कोर कहा जाएगा, क्योंकि जितना आसान लगता है हमें बल्लेबाजी करना यहाँ पे उतना आसान है नहीं, क्योंकि अगर गेंद बीचों बीच बल्ले से टकराती है तो ही गेंद सीमा रेखा पार हवा के जरिए से हो या ज़मीन के रास्ते से जाती है, वरना यहाँ पे हम देख सकते हैं कि एक अच्छे बल्लेबाज विकी के बारे में लगातार 2 मैच में किस तरह से वो नाकाम रहे, और उसी वक्त निशु कड़वे फिर से एक बार उसी फॉर्म में जिसका मैंने जिक्र किया था मुरुड प्रीमियर लीग में, जिनकी बल्लेबाजी पिंड्या शेठ ठाकुर ने देखी थी, क्योंकि उनके वो टीम के ओनर थे और बाइक मैन हुए थे, और उस वक्त की बल्लेबाजी मुझे फिर से एक बार 2-3 साल के बाद याद आती हुई. डेफिनेटली. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ना की विनिंग इज नॉट अ डेस्टिनेशन, इटसेल्फ अ सिरीज ऑफ डेस्टिनेशन. जिंकणं हे केवळ एक इव्हेंट सारखं नसावं, ते तुम्ही सातत्यपूर्ण जिंकणं असावं. आणि म्हणून बघा आयुष्यामध्ये आपण लक्षात कोणाला ठेवतो, आपण बोर्गला लक्षात ठेवतो, सॅम्प्रसला लक्षात ठेवतो, फेडररला लक्षात ठेवतो, तेंडुलकरला लक्षात ठेवतो, वॉनला लक्षात ठेवतो, वुड्सला लक्षात ठेवतो, मॅराडोनाला लक्षात ठेवतो, पेलेला लक्षात ठेवतो, क्रिस्टियानो रोनाल्डोला सुद्धा लक्षात ठेवतो. हा काय बॉलिंग आहे, असंच सर्वजण म्हणाले. जयेश शेळकेने हा आउट ऑफ द ऑस्टम जो काही
भन्नाट यॉर केला होता ना, या स्पीडवरती किंवा त्याच वेळेला त्याच्या त्या लेंथवरती 100% म्हणजे 100 आउट ऑफ 100 मार्क्स द्यावे अशा प्रकारचा हा परफॉर्मन्स होता. हे मॅटर करतं तुम्हाला की तुम्ही सामन्यागणिक तुमचा परफॉर्मन्स उंचावता का, कारण एका सामन्यामध्ये तुम्ही असे खेळला होतात हे ओके, पण फॉरगेटिंग इज एन आर्ट. तुम्हाला ते पाठीमागे काय झालंय ना ते विसरावं लागेल. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय, ओव्हर पिच बनवला चेंडू, सरळ खेळलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सौरभ मांडवकरच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार. काय बॅटचा फ्लो आहे ना, अलीकडच्या काळामध्ये हे नवोदित तरुण फलंदाज मैदानामध्ये आलेत, त्यांचा बॅटचा फ्लो पाहिल्यानंतर साधारण 10-15 वर्षापूर्वी जे क्रिकेटर्सने क्रिकेट खेळलंय ना ते म्हणायचे की षटकार मारणं इतकं साधं सोपं सरळ या फलंदाजांनी केलंय. थोड्या गोष्टी बदललेल्या आहेत, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि नव्या टॅलेंटला आपल्याला किंमत सुद्धा द्यावी लागेल. याही वेळेला आखूड टप्प्याच्या चेंडूला भिरकावून दिलंय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. सुंदर झेल टिपला गेलाय. सौरभ मांडवकर बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला. शॉर्ट मिड विकेटला पाठीमागे जाऊन झेल टिपणं इतकं सोपं नव्हतं. आपण पाहतोय एक मोठी धाव त्याला घ्यावी लागली, बॅलन्स साधावा लागला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हाही असं वाटलं की शॉर्ट ऑफ पूल केला जाईल किंवा स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये खेळला जाईल, पण थोडं म्हणतात ना की कदाचित कधी कधी खेळपट्टीवरती चेंडू एक अनइवन बाउन्स येतो आणि मग त्या बाउन्सवरती आपण चकतो. क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं असतं. सन्माननीय सरपंच पिंट्या गायकवाड या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये पहिला संघ त्यांचा क्वालिफाय झालाय, त्यामुळे खुशीत आहेत ते. आणि का नाही असणार, आपण पाहतो ना की ही सर्व मंडळी आज कालच्या रात्रीतील 4 संघ क्वालिफाय, आज RC ग्रुप गेलेला आहे. दुसरा कोणता संघ जाणार त्याच्यासाठी आपण वाट पाहतोय. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे दळणे गुरुजी मला कळवत आहेत धावफलकावरती धावसंख्या 24, 2 गडी बाद 24. समीर थळे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघातील हा खेळाडू. स्ट्राईक चांगली आहे तसं पाहिल्यानंतर. मगाशी आपण जेव्हा म्हणालो की आंबेपूर संघाने कर्णधार या नात्याने कैवल्य पाटील आपल्याला पाहायला मिळाला, त्याने ज्या ज्या खेळाडूंना आपल्या मैदानामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे लिस्टमध्ये, ते सर्व खेळाडू चांगले आहेत. आता परफॉर्मन्स कसा असेल ते पाहायचं आहे, पण कौतुक करावं लागेल ना. इकडे जयेश शेळके जी गोलंदाजी करतोय, आग ओकणारी गोलंदाजी आहे, भन्नाट वेगानं गोलंदाजी करायची, ॲक्युरसीच्या सोबत गोलंदाजी करायची, लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करायची, पण त्या ऑफस्टमच्या बाहेर यॉर्कर लाईन गोलंदाजी करणं म्हणजे मला पुण्याचा तो तुकाराम कुंचेचा स्पेल आठवतोय की 6च्या 6 यॉर्क करायचे, किंवा ज्या वेळेला डिंगडॉंग पुणे खेळायची त्यावेळेला त्यांच्यामध्ये अमोल नावाचा एक गोलंदाज होता, तो सुद्धा 6च्या 6 चेंडू यॉर्कर करायचा. विसरावं मग अलिबाग क्रिकेटमध्ये सुद्धा काही गोलंदाजांना यावेळेला डायरेक्ट हिट होते आणि फलंदाज समीर बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय बॉडी लँग्वेज आहे, या बॉडी लँग्वेजला आपण जी पाहतोय ना हार्दिक वॉरियर्स भोनंग संघाची, त्या मुद्द्यावरती यावं लागेल. अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, डायरेक्ट हिट झाली आणि फलंदाज बाद सुद्धा होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये. आदिल कुरेशी संघाचा कर्णधार या वेळेला त्याने नेम साधला. आणि आपण पाहतो ना की ही बॉडी लँग्वेज क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये बॉडी लँग्वेज मॅटर करते यासिन सर, कारण जेव्हा तुम्ही मैदानामध्ये असता, तुमचे शोल्डर डाऊन असतील, तुम्ही एकमेकांना चीअरअप करत नसाल, तुम्ही आपल्या संघातील संघ सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत नसाल, एखाद्या वेळेला तुम्ही आपल्या खेळाडूला सांभाळून घेत नसाल, तर तुमचे बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून जाते की या सामन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे हरणार आहात. पण ही जी बॉडी लँग्वेज आहे ना हार्दिक वॉरियर्स भोनंग संघाची, ती एकमेकांना सोबत घेऊन जाणाऱ्याची आहे, जी काल आपण म्हटलं होतं की एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बडाना. हा साथी हात बडाना फार महत्वाचा टप्पा असतो मित्रांनो, कारण आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टी शिकत आलेलो आहोत. राव करील त्याही पेक्षा गाव बरंच काही करेल असं आपण म्हणतो, आणि याच म्हणीतून आपण पुढे एकदा पुढे वळूया. जेव्हा धाव फलकावरती 25 धावा आल्यात. निशू या वेळेला पुन्हा एकदा खेळतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, परंतु डिक्लर पंचांचा इशारा येतोय की डिक्लर झोन मध्ये नाहीये, तो चेंडू सीमारेषा पार आहे, चौकार वसूल होतोय. त्या एरियात बरोबर धावा वसूल केल्या जातात ना. 4 धावाने धावसंख्या वाढणार, 29 पर्यंत पोहोचले. आतापर्यंत काय अप्रतिम षटक सुरुवात झाली होती. जयेशने एक षटकार जरूर काढला होता, पण असं वाटलं की या सामन्यामध्ये कमबॅक केले हार्दिक वॉरियर्स भोनंग संघाने, पण त्या कमबॅकवरती शेवटच्या चेंडूवरती मात्र तो शेवट गोड होऊन देत नाहीये गोलंदाज जयेश शेळकेचा, फलंदाज निशांत कडवे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती 29, 29 ऑन बोर्ड, 29 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. नवीन फलंदाज
सुमेध जाधव. क्रिकेटच्या मैदानामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये नाही की विनिंग ट्रँगल असतो. हा विनिंग ट्रँगल असतो तो ॲबिलिटी, ॲटिट्यूड आणि पॅशनचा. म्हणजे अनेक असे खेळाडू अद्यापर्यंत आपण पाहिले मैदानामध्ये की ज्यांच्याकडे उत्कृष्ट असा टॅलेंट आहे. पण मी नेहमी म्हणतो की टॅलेंट इज नॉट अलोन इज इनफ. कारण केवळ टॅलेंटच्या जोरावरती तुम्ही फार काही करणार आहात असं नाही आहे. ते तुमच्यामध्ये पॅशन असायला लागतो, तो तुमचा ॲटिट्यूड असावा लागतो की मैदानामध्ये तुम्ही त्या खेळाला सिरियसली घेता का. कारण टॅलेंट भरपूर जणांकडे होतं ना. अशीही चर्चा झाली, आपल्याला माहिती असेल सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळीकडे टॅलेंट फार जबरदस्त होतं. चर्चा होत राहतात. या चर्चेला अर्थ आहे की नाही हे प्रत्येक जणाने ठरवावं. पण याहीपेक्षा मेहनत, हार्ड वर्किंग स्किल ज्याला आपण म्हणतो ना, आणि त्याच वेळेला तुमचा ॲटिट्यूड, खेळाला तुम्ही सिरियसली घेता का, हे या गोष्टी फार मॅटर करतात. आणि म्हणूनच आता जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये आपण आलोय, आर्यन खारकरच्याच हातामध्ये चेंडू सोपवलाय संघाच्या कर्णधाराने. त्यांना माहिती आहे की म्हणजे आदिल कुरेशीला माहिती आहे की आर्यन खारकर एक असा खेळाडू आहे जो कमबॅक करू शकतो, सामन्यामध्ये आपल्याला परतवू शकतो आणि त्याच्याकडे ते गट्स आहेत. ती गट्सी फिलिंग तुमच्यामध्ये असावी लागते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर डिक्लेअर झोनमध्ये जाणार आहे, पण ती गट्सी फिलिंग मला आर्यन खारकरच्या या षटकामध्ये पाहायला मिळते. अलिबाग क्रिकेटमध्ये कालच्या रात्री सुद्धा आपण चर्चा केली की एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने डेव्हलप झाली आणि ती म्हणजे खडूस प्रवृत्ती. आणि ती का नसावी. खेळाच्या मैदानामध्ये तुम्हाला मुंबापुरीने ही सर्वाधिक प्रवृत्ती दाखवली. आज रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आपल्याला ती वारंवार अनुभवायला मिळते आणि त्याला अलिबाग सुद्धा अपवाद नाहीये. शेवटपर्यंत जिद्द, मेहनत, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्यानुसार हे सुंदर फटके आपल्या खेळामध्ये समाविष्ट केले जातात. सुमेध जाधवच्या बॅटमधून निघालेला हा पहिला प्रहार, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. षटकाराने धावसंख्या बदलले, धावसंख्या पोहोचली ती अर्थातच 36 पर्यंत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा मैदानामध्ये असेही काही खेळाडू असतात की कधी कधी आपल्याला ताप आलेला असतो, कधी कधी आपला हात किंवा पाय दुखत असतो, पण तरी सुद्धा आपण म्हणतो नाही नाही मला खेळायचं आहे. हा ॲटिट्यूड फार महत्त्वाचा. राशिद खानला सुद्धा आपल्याला माहिती असेल एका IPLच्या सामन्यामध्ये प्रचंड ताप आला होता, पण तरी सुद्धा तो म्हणाला नाही नाही सामन्यामध्ये आम्हाला जिंकायचं आहे. गुजरात टायटन संघासाठी त्याने ती महत्त्वाची कामगिरी केली आणि तो त्या संघामध्ये ॲज अ बॅटर म्हणून उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर असं कधी कधी होतं जेव्हा तुमच्याकडे तो ॲटिट्यूड असतो. याही वेळेला आपण मैदानात पाहिलं ना, आर्यन खारकरने पहिले 2 चांगले चेंडू टाकले पण हार मानायला तयार नाहीये. सुमेध जाधव म्हणतोय की हरकत नाहीये, पहिले 2 चांगले चेंडू गेले, तिसऱ्या चेंडूवर डाव माझा येऊ शकतो, तो मला बनवावा लागेल. कधी कधी तुम्हाला त्या यशासाठी आणखीन जास्त मेहनत करावी लागते आणि ते करणं साहजिक आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 37 ऑन अ बोर्ड. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं आहे. आज क्षेत्ररक्षणाच्या बाबत म्हणायचं झालं ना, हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाला तुम्ही 10 पैकी 10 गुण देऊ शकता आणि ते गुण द्यावेच लागतील. या प्रकारचं उत्तम क्षेत्ररक्षण केलं जातं. तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या क्षेत्ररक्षणातून दिसत असते आणि जेव्हा तुम्ही या प्रकारची कमिटमेंट मैदानावरती देताना सहकार्याची भावना तुमच्या त्या गोलंदाजाच्या आत्मविश्वासामध्ये दिसायला लागते. 5 चेंडूंवरती यावेळचा हा चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आर्यन खारकर यावेळेला षटकाची यशस्वी सांगता करतोय. जे षटक त्याने आपल्या हातामध्ये घेतलं होतं, कर्णधाराने चेंडू सोपवला होता, ते काम चोखपणे बजावतोय. कारण या षटकामध्ये केवळ 9 धावा तो खर्च करतोय. पहिल्या षटकात 17 जरूर खाल्ल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. 9 धावा आणि 1 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे मित्रांनो. या प्रकारच्या स्पर्धांमध्ये एक गोष्ट आपण पाहतो ना, जेव्हा ऑक्शनमध्ये वेगवेगळे खेळाडू एकमेकांच्या सोबत येतात, काही यंग खेळाडू असतात, टॅलेंटेड खेळाडू असतात, काही अर्थातच
ज्यांनी अनेक वेळेला स्पर्धा जिंकलेल्या असतात असे काही खेळाडू त्यांच्या समवेत येतात. मग एक विनिंग कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. जोरदार अपील आणि अपील उचलून धरलं जात आहे. फलंदाज निशांत कडवे बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. गोलंदाज केतन गोलंदाजीसाठी आला होता आणि केतनला हे मिळालेलं यश. लास्ट मॅच मध्ये केतनने सामना फिरवण्याची क्षमता दाखवली होती. ते कॅलिबर असणारा गोलंदाज मैदानामध्ये आला आणि निशांत कडवेचा मार्गातील अडथळा दूर करायचा असेल तर एक अस्त्र वापरावं लागेल हे आदिल कुरेशीने ठरवलं होतं. ते लेफ्ट आर्म रूपेने त्याने मैदानामध्ये आणलं आणि अगेन्स्ट लेफ्ट आर्म अर्थात निशांत कडवे बॅटचा चांगला फ्लो पाहायला मिळतो जरूर, पण त्याला बाद करण्यामध्ये जेव्हा यशस्वी होतोय गोलंदाज त्याचं 101% क्रेडिट आपल्याला केतन पाटीललाच द्यावं लागेल. कारण केतनकडे ना तो वेग आहे आणि स्पीड वेगाच्या सोबत अर्थात ती एक वेगळ्या पद्धतीने चेंडूला टर्न करण्याची क्षमता सुद्धा आहे. अर्थात सिमेंट विकेटवरती चेंडू टर्न फार होणार नाही हे त्याला माहिती आहे, पण लास्ट मोमेंटला थोडा आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकायचा किंवा समोर फलंदाज जर रूम शोधण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला त्यावेळेला एखादा चायनामन चेंडू टाकायचा आणि तो वेगात टाकायचा, जोरात टाकायचा, त्याच्यामुळे फलंदाजाला रूम मिळणार नाही ही दक्षता सुद्धा घ्यायची. हे बरोबर केतन पाटीलने जे काही अस्त्र मैदानामध्ये वापरलं ना ते यशस्वी होताना पाहायला मिळालं. एक खेळाडू अर्थातच लेफ्ट शुभा हाशिवरे संघामध्ये तो खेळतो. समीर अर्थातच लेफ्ट आर्म पाहिला आपण हाशिवरेच्या मैदानावरती किंवा जयेशला आपण पाहिला हाशिवरेच्या मैदानामध्ये. लेफ्ट आर्म हे दोन्ही गोलंदाज मैदानामध्ये अनुभवले. अलीकडच्या काळामध्ये मनीष मोकल लेफ्ट आर्म म्हणून तो उदयनमुख झाला आणि आता आपण गोलंदाजामध्ये तीच परंपरा खारेपाट विभागाची पाहायला मिळते, ती केतन पाटीलच्या रूपाने. त्याची अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. थोड्या अंशी का होईना कधी कधी अधिस्तुती केली की मग थोडं दृष्ट लागते ना, तशातला प्रकार झाला असावा. पंचांकडून इशारा आला की ऑफ स्टंप बाहेरचा चेंडू होता. एक धाव डिक्लेअर स्वरूपात असणार आहे. 2 धावा मिळाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रसाद राऊत. धाव फलकावरती एक नजर टाकली तर अद्यापर्यंत 40 धावा लागल्यात. प्रसाद यावेळेला काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा म्हणूया, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्या बात आहे. देखणीतला फटका. आज मैदानामध्ये अशा प्रकारे षटकारांची आतिषबाजी पाहिल्यानंतर मला असं वाटतं कधी कधी ते शाळेमध्ये आपल्याला आकडे शिकवले जातात ना की 1-1, दुरकी 2, तिरकी 3 शिकवलेच नाही. डायरेक्ट चौकार किंवा षटकार 4 शिका नाही तर 6 शिका. क्या बात आहे. पण हा जो अलीकडच्या काळातला यंगिस्तानमधला अप्रोच आपण पाहतोय ना ही खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटमधली प्रगती आहे. 2007च्या विश्वचषकापूर्वी कोणी ठरवलं होतं, कोणाला माहिती होतं की T20 इतकं लोकप्रिय होईल. टेनिस क्रिकेट सुद्धा तसंच आहे मित्रांनो. आज त्याचा प्रत्यय आपण मैदानावरती घेतोय. इथे पाहिलं ना एक षटकार जरूर आला, पण विजिगीषू वृत्ती याच वृत्तीबद्दल आपण मित्रांनो मगासपासून बोलत होतो की एक डाव माझा आहे तर दुसरा डाव तुझा असणार नाही. याच्यासाठी जे व्हॅल्यू ॲडिशन परफॉर्मन्स द्यायचा आहे ना तो व्हॅल्यू ॲडिशन परफॉर्मन्स मी देण्यासाठी तयार आहे. आणि टेक्नॉलॉजीने काय काय बदल केले आपण पाहतो ना की जर एखादा फलंदाज चांगला खेळतोय तर त्याचे कच्चे दुवे काय आहेत हे सुद्धा तुम्हाला यूट्यूब समोर देते. म्हणजे आज आमचे FH स्पोर्ट्सचे सर्व कॅमेरामॅन या ठिकाणी सज्ज झालेत किंवा त्याच वेळेला प्रोलिंग स्पोर्ट्सचे सुद्धा कॅमेरामॅन सज्ज झालेत. तुमच्या समोर तब्बल या स्पर्धेमध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 12 कॅमेरे लागलेले आहेत. अशा वेळेला प्रत्येक कॅमेरामध्ये चांगल्यासोबत वाईट सुद्धा गुण पाहायला मिळतात. हा थोडा फुलर लेन चेंडू होता, ओव्हर पिच बनवून खेळून काढला सरळ वाईडेस्ट लॉंगन सीमा रेषेच्या बाहेर. काय बॅटिंग आहे. प्रसाद राऊत या वेळेला मैदानामध्ये महाप्रसाद मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाला देतोय असं म्हणावं लागेल. धाव फलकावरती 52 धावा लागल्यात. प्रसाद राऊत हा सुद्धा पेजारीचा अर्थातच खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे की ज्या विभागातून आपण येतो त्या विभागामध्ये अर्थातच 2 संघ फार गाजले. एक ज्यांचं नाव मगाशी मी सुद्धा घेतलं की झुंजार पोयनाडचं नाव घेतलं, बालयुवक पेजारीचं घ्यावं लागेल कारण या 2 टेनिस क्रिकेटच्या संघाने एक वेगळा दबदबा निर्माण केलेला आहे. आणि मग त्या दबदबा, दहशत, दरारा या शब्दप्रयोगांनिशी आपल्याला त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीनं थोड्या अंशी उजाळा द्यावा लागेल. म्हणजे याच मैदानावरती झुंजार पोयनाडने अनेक फायनल जिंकल्यात. याच मैदानावरती बालयुवक पेजारीने सुद्धा आपल्या परफॉर्मन्समध्ये सातत्य ठेवलेलं आपण पाहिलं. मग जेव्हा त्या नावानिशी आपण मैदानात उतरतो ना तेव्हा आपल्याला थोड्या अंशी का होईना त्या आपल्या इतिहासातल्या सर्व खेळाडूंना थोड्या
आठवणींना उजाळा देता देता त्यांना आनंद सुद्धा द्यायचा असतो. धावफलकावरती एक नजर टाकली ना तर 53 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडू येणं बाकी असताना ज्या केतनने षटकाची सुरुवात फार जबरदस्त केली होती, यासीन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आगाज बहुत ही अच्छा था लेकिन अंजाम थोड़ा बहुत सा क्यों ना हो लेकिन डिफिकल्ट जरूर हुआ है. एक धावेने धावसंख्या बदलली, धावसंख्या पोहोचली ती अर्थात 54 पर्यंत. एक षटक अजूनही येणं बाकी आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मित्रांनो आपण पाहतोय. ड्रोनच्या द्वारे ही विहंगम दृश्य या ठिकाणी टिपली जातात. क्रीडा भवन अलिबागचं हे ऐतिहासिक मैदान तुमच्या सर्वांच्या समोर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. या मैदानामध्ये अनेक रती महारथी आपण पाहिले. याच मैदानामध्ये नामांकित खेळाडू घडताना सुद्धा आपण पाहिले. याच मैदानामध्ये तालुक्यातील खेळाडूंनी मुंबईच्या संघांना हरवताना सुद्धा आपण पाहिले. आणि याच मैदानामध्ये हरता हरता सामने जिंकताना आणि जिंकता जिंकता सामने हरताना आपल्याला पराभव पचवायला सुद्धा शिकवले. त्याच्यामुळे खेळाचे हे महत्त्वाचे भाग असतात. खेळ आपल्याला बरंच काही शिकवतो. अलीकडच्या काळामध्ये डिप्रेशन, अँझायटी वगैरे हे सगळे बंडल शब्द आहेत. या शब्दांना काही अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही खेळाच्या मैदानावरती येत नाही. जोपर्यंत तुम्ही मोबाईलमध्ये अडकलेला आहात तोपर्यंत तुम्हाला हे शब्द त्रास देतच राहणार. पण जेव्हा तुम्ही खेळाच्या मैदानावरती येतात तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. पाहूया शेवटच्या षटकात हा दृष्टिकोन कोणाचा अर्थातच व्यापक आहे. अनुज राऊत गोलंदाजीला आला आणि 5व्या षटकामध्ये अनुज राऊतच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आले. अर्पण गुरव आणि प्रसाद राऊत ही जोडी मैदानामध्ये आहे. अर्पण सुद्धा चांगला बॅटर आहे. आपल्याला माहिती असेल की लेफ्ट आर्म गतवर्षी मला वाटतं याच मैदानावरती त्याने नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा एक स्फोटक खेळी कुबेर 11 अलिबागच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये साकारली होती. आणि आज या वेळेला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये त्या खेळीला थोडासा उजाळा देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल किंवा मग कदाचित साथ देण्याचा प्रयत्न असेल प्रसाद राऊतच्या इनिंगला. कारण प्रसाद राऊतने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 13 धावांवरती तो खेळतोय. छप्पन्न धावा धावफलकावरती लागल्यात. अब तक 56. अजूनही 4 चेंडू येणं बाकी. या 4 चेंडूंमध्ये आयदर मी तरी सीमारेषा बाहेर किंवा चेंडू तरी सीमारेषा बाहेर. हा अप्रोच की अनुज राऊतला बघून खेळायचा. हा क्या बात है. हा छक्का नाही अठ्ठा है. 2-6. चेंडू सरळ आपण पाहतोय ना जिजामाता हॉस्पिटलच्याही बाजूला तिकडे कुठेतरी पडलेला पाहायला मिळेल. काय फटका आहे. म्हणजे एक असा मंगलेशजी मेहता यांनी एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यांच्या एका लेखामध्ये की एक फटका असा सुद्धा होता की जिजामाता हॉस्पिटलच्या तो घड्याळ फोडणारा एक फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. एका फलंदाजाने मारला होता. लेदर क्रिकेटचा होता. पण तशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. जड बॉल ठेवण्याचे हे फायदे आहेत का? अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजकांना धन्यवाद द्यावे लागतील. तीन चेंडूत अद्यापर्यंत 8 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अनुज राऊतने खर्च केल्यात. आणि एकूण टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 64 आहे. 62 आहे सॉरी. 56-6 62 अधिक 1 63 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. पण आज खास प्रसाद राऊत प्रेक्षकांची मनं जिंकतोय. बघा जवळजवळ तो 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 7व्या क्रमांकावरचा फलंदाज किंबहुना त्याच्या वाट्याला 1 चेंडू येतो, 2 चेंडू येतो. पण हे सगळं काही आहे ना ते मॅटर करत नाही. आपल्याला माहिती आहे की जे काही आपल्या वाट्याला येतंय ते अधिक सुंदर कसं करता येईल. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण यासीन सर गुड बेटर बेस्ट या क्वालिटीमध्ये त्याला बेस्ट कसं करता येईल त्याच्यापर्यंत आपण तो प्रवास करायचा असतो. आणि मग हाच प्रवास आपण मैदानामध्ये पाहतोय की अनुज राऊत पहिल्या 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. एक षटकार ठीक आहे ओके इट इज पार्ट अँड पार्सल की शेवटच्या षटकामध्ये याच मैदानावरती राजू मात्रेने अनेक वेळेला शेवटची षटकं टाकली. 6 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या नाही, 6 मध्ये 7 दिल्या नाही. अनुजला सुद्धा ते आठवावं लागेल. इथे त्यांनी पाहिला चेंडू पंचांचा इशारा आला की अर्थात हा वाईड असणार आहे. 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळणार. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. धावफलकावरती 64 धावा लागल्यात. दोन्ही धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात पण 2 चेंडू येणं बाकी आहे. अनुज काहीसं वेगळं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय आणि या व्हेरिएशनच्या बाबत नेहमी आपण म्हणतो की एक्सपेरिमेंट इज की टू सक्सेस. आणि हे प्रयोग वारंवार तुम्हाला करावे लागतात. प्रसाद मात्र यावेळेला ठोकतोय सरळ स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवरून. आदरणीय
माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या सरळ बॅनरवरून चेंडू सीमारेषा बाहेर या ठिकाणी गाठतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू 6 धावांची धावसंख्या सुद्धा वाढवतोय. धावसंख्या पोहोचते ती 70 पर्यंत. या स्पर्धेतला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हायएस्ट स्कोर 69 होता आणि आज आपण पाहतोय की हा 70 धावांचा उच्चांक SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ मैदानामध्ये गाठताना पाहायला मिळालेला आहे. हा अनुज, या वेळेला मात्र हा शेवटचा चेंडू आपण पाहतोय स्टंप मध्ये टाकण्याचा प्रकार त्याने याही वेळेला केला होता. आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकावा की ऑफ स्टंपच्या जवळ टाकावा यामध्ये निर्धाव चेंडू टाकण्यात तो यशस्वी ठरला. षटक संपलंय 5वं. 5 षटकांचा खेळ संपला. 70 धावा धावफलकावरती. सवाई पाटील यांचा संघ SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच खुश असेल पहिल्या इनिंग पर्यंत जेव्हा 70 धावा धावफलकावरती लागल्यात. 71 धावा चेस करायच्या आहेत. डी ग्रुपचा टॉस या ठिकाणी होईल. आद्य सप्लायर्स मात्रोळी विरुद्ध कुबेर 11 अलिबाग यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. 70 धावा मित्रांनो धावफलकावरती लागल्या. सामना जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता आहे. दरणे गुरुजी म्हणतात की काल सुद्धा 69 धावसंख्या बनवताना मल्हार वॉरियर संघाने 8 षटकार लगावले. आजही 8 षटकार आतापर्यंत स्पर्धेमध्ये आपण पाहिले ना. स्पर्धेचा लेखाजोखा तुमच्या समोर आहे. डॉट बॉल आतापर्यंत 355 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. षटकारांची संख्या टोटल 135 पाहायला मिळालेत. चौकारांची संख्या 63 चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. 67 वाईड आलेत. नो बॉलच्या स्वरूपामध्ये म्हणायचं झालं तर 12 नो बॉल आलेत. 22च्या स्वरूपामध्ये म्हणायचं झालं तर 23 22 झाल्यात. विकेटच्या स्वरूपामध्ये म्हणायचे झाले तर आतापर्यंत 124 फलंदाज बाद झाले. जे बोल्डच्या स्वरूपातील त्यातील म्हणायचे तर 7 बोल्ड आउट स्वरूपात झाले. कॅचच्या स्वरूपामध्ये म्हणायचे झाले तर 105 हे कॅचच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. स्टंपिंग अजूनही एकही झालेला नाहीये. रनआउट 8 झालेत. LBW 5 झालेत आणि स्पर्धेमध्ये तब्बल 20 झेल सुटलेले आपल्याला पाहायला मिळाले. हे सगळे आकडे काही मी असे सांगितलेले नाहीयेत. हे सगळं स्टॅटिस्टिशियनचं काम दरणे गुरुजी यांचं आहे. संपूर्ण क्रेडिट सुद्धा त्यांचंच आहे. हे आकडे मी फक्त तुमच्या समोर रिप्रेझेंट केले. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, 70 धावा झाल्यात. 71 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आपण अनुभवत असताना टॉससाठी कपिल लगेच जायचंय. Hello. Thank you so much, Sandeep sir. Hello, check. का अफलातून मॅच चालले. पहिल्या सत्रामध्ये काय अफलातून खेळ झालाय पण तो एका वेगळ्या विशाल दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तिकडे कपिल कॅप्टनना कॉल द्या लगेच. येस, कुबेर 11 अलिबाग आणि आद्य सप्लायर्स मातोळी या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला सूरज पाटील आहे, दुसऱ्या बाजूला सुमित भगत आहे. तर सूरज पाटील तुम्ही सुद्धा या. प्रथमतः आपण सूरज पाटील येईपर्यंत आपण सुमित भगतशी थोडीशी बातचीत करूया. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये खेळण्याचा तुझा अनुभव, पहिली मॅच आहे, कसा अनुभव आहे आणि हा ॲटमॉस्फिअर या वेळेला आपण जो पाहतोय प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे, कसं वाटतंय? पहिला धन्यवाद बोलेन की ऑर्गनायझिंग केलेली टुर्नामेंट प्रशांत शेटला आणि हा क्लायंट खूपच छान आहे. खेळायला खूप मजा येईल. येस, सूरज पाटील. बघा, सूरज पाटीलसाठी एक वेगळा प्रश्न असणार आहे. सूरज पाटील स्वतः लेफ्टी आहे आणि कुबेर 11 अलिबाग संघाचा तू कर्णधार आहेस. 7 लेफ्टी तू तुझ्या संघामध्ये घेतलेस. या मैदानावर लेफ्टी जास्त इफेक्टफुल आहेत की असा काही वेगळा इतिहास आहे इथे? वेगळा इतिहास तर असा काही नाही आहे. मेरिट प्रमाणे ऑप्शनला आपल्याकडे ऑप्शन नसतं की
आमच्याकडे जे प्लेयर घेतलेत आम्ही ते मेरिट बघूनच घेतलेत आणि ह्या ग्राउंडवरती असं आहे की एखाद्याची नजर बसली तर तो काही करू शकतो आणि आम्ही जे सिलेक्ट केलेले प्लेयर आहेत सगळे मेरिटप्रमाणेच घेतलेले आहेत. येस, थँक्यू सो मच. आमचे आदरणीय मान्यवर आलेले आहेत, त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. कोणता संघ सामन्याचा ह्या टॉस जिंकणार आहे थोड्याच वेळात कळेल. एक आगळा वेगळा कॉईन आहे या स्पर्धेची, एक वेगळी ओळख म्हणून कॉईन उडवला जातोय, आकाशामध्ये उडवलाय. हेड कॉल होता आणि टेल पडलाय, हेड पडलाय. सो तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असेल? येस, थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द सेंटर. कुबेर 11 अलिबाग won the toss and decided to field first. Over to you, Combox. Yasin sir. हेलो, चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलूंगा इस मैदान पर. इस मर्तबा हवा में गेंद है डीप कवर की दिशा में, बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ कमलाकर दादले बैक टू द पैवेलियन. फर्स्ट विकेट डाउन. ये बहुत ही बड़ा झटका लगा कमलाकर दादले के रूप में, क्योंकि कमलाकर दादले और उनके साथी बल्लेबाज आदिल कुरैशी, इन दोनों भी बल्लेबाजों को अच्छी साझेदारी अंजाम देनी थी मगर साथ छोड़ चुके हैं. मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे साफ झलकता हुआ. हेलो हेलो. इस बीच हम देख सकते हैं कमलाकर आउट होने के बाद नए बल्लेबाज मोनेश पवार. मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे साफ झलकता हुआ, मगर उसे परे होना होगा. किसी भी हालत में अगर इस मैच को आपको जीतना है तो संयम बनाकर शांति के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी. इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं कि मोनेश, उनके ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी है, मगर मैं इसे अलग एंगल से देखना चाहूंगा. मगर ओहो, जीवन दान. देखिए उसी रीजन में इसके पहले उसी खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया कैच लपका था, मगर इस मर्तबा नाकाम रहे. और यही है असलियत में क्रिकेट, क्रिकेट की खूबसूरती और क्रिकेट का ये रंग अलग ही हमें नजर आता हुआ. जीवन दान मिलने के बाद ऊपर वाले का शुक्रिया अदा किया, मगर एक रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है. नो लुक शॉट खेलने की कोशिश की और उसमें कामयाब होते हुए गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. कमलाकर दादले के बल्ले से भी पहले गेंद पर चौका आया था और यहाँ पे भी आदिल कुरैशी ने पहली गेंद पर चौके से आगाज किया है और अपना अकाउंट ओपन किया है. कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 9 रन. 71 रन बनाने हैं. 5 ओवर का ये मुकाबला है, आसान तो बिल्कुल नहीं है, मगर संघर्ष आपको करना पड़ेगा. जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान. जी हाँ, इस मर्तबा देखिए फुल टॉस गेंद थी, उसे मात्र दिशा भर दी. गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर दन आती हुई निकल गई. 4 रन के लिए. अंपायर जी ने UDRS सिस्टम का इस्तेमाल करने की मांग की है और हमारे तीसरे अंपायर को दावत दी है. थोड़ी देर के बाद हम थोड़ा सा इंतज़ार करेंगे, क्योंकि इंतज़ार का सब्र का फल मीठा होता है. तीसरे अंपायर अब यहाँ पे जांच करेंगे, मुआयना करेंगे कि एक्चुअली क्या ये गेंद नो बॉल थी. नो बॉल अगर होगी तो फ्री हिट भी रहेगा, उसी के साथ साथ 1 रन अतिरिक्त भी मिलेगा, मगर एक बोनस तो मिला है. थोड़ी सी राहत की सांस बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में.
कुल मिला के रनों की संख्या 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन हर ओवर में 14.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और पहले ओवर में ये रनों की संख्या हमें नजर आती हुई, मगर अभी भी एक गेंद आना बाकी है। मगर ये भी भूलना नहीं चाहिए कि पहले जो 2 ओवर का खेल होता है वो पावर प्ले का खेल होता है, रिस्ट्रिक्शन का ये ओवर चल रहा है और इसी वजह से इस ओवर में तो रन आएंगे, मगर उसी बीच ये भी याद रखने की ज़रूरत है कि अब यहाँ पे गेंद नहीं है और नई गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाना इतना आसान नहीं है। हालांकि कोशिश कर रहे थे बल्लेबाज कमलाकर दादले, मगर डीप कवर की दिशा में पकड़े गए और इसी बीच अंपायर का डिसीजन नो बॉल के रूप में देखिए तालियों की गड़गड़ाहट, क्योंकि वो जानते हैं, ये सारे हमारे जो समीक्षक है, जहाँ हमारे क्रिकेट के रसिक जो है वो जानते हैं कि एक रन की और एक गेंद की कीमत क्या है। अब 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। टीम के ओनर देवेंद्र शेड़के, इनकी जानिब से हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। ये लीजिए फ्री हिट और पूरी तरीके से उसका फायदा उठाया आदिल कुरैशी। जब तक मैदान में रहेंगे ये मैच मेरे हिसाब से बल्लेबाजों के पक्ष में ही होगा, क्योंकि इस बल्लेबाज ने ऐसे ऐसे कारनामे किए हैं कि गेंदबाज भी जानते हैं, गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है कि आदिल का विकेट कितना अहम है, कितना इम्पोर्टेंट है। मुझे आज भी याद है सेमीफाइनल का मैच था दिगोड़ी के मैदान पर, वो मैच चल रहा था और थलेश्वर थल और आइकॉन के रूप में, हालांकि खिलाड़ी खेल रहे थे, 4 खिलाड़ी आइकॉन के रूप में खेल रहे थे और आइकॉन खिलाड़ी के ऊपर उन्होंने हल्ला बोल किया था। मात्र 2 गेंदें बची थी और 12 रनों की जरूरत थी। संदीप, इस खिलाड़ी ने लगातार 2 छक्के लगाकर वो रिकॉर्ड अपने नाम किया था। तो ऐसे बल्लेबाज का एक खौफ तो होता ही है, डर होता है और गेंदबाजों के ऊपर वो हमें साफ झलकता हुआ। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए 71 रन बनाने हैं, मगर 14 के औसत से रन बनाने हैं, मगर 6 कदम आगे की तरफ चलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम भोनंग यहां पे नजर आ रही है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली मर्तबा दूसरे ओवर में बल्लेबाज मोनेश पवार स्ट्राइकिंग एंड पर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी प्रतीक पाटिल के ऊपर, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, क्रॉस द लाइन फिर से एक बार खेला, वहां पे रन आउट होने का खतरा साफ मंडराता हुआ। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो और गैदरिंग भी बहुत ही कमाल का यहां पे नजर आया, मगर किसी भी तरह का रिस्क यहां पे अंपायर जी ने उठाना उचित नहीं समझा और फिर से एक बार तीसरे अंपायर के पास गए हैं। यूडीआर सिस्टम अंपायर रिव्यू डिसीजन यहां पे अब हम फिर से एक बार इंतजार करेंगे, क्योंकि बहुत ही अहम मुकाबला है। इस मुकाबले को जीतने वाली टीम को और एक बार खेलने का मौका मिलेगा, इस प्रतियोगिता में बने रहने का मौका मिलेगा, मगर इस मैच में जो भी टीम हारेगी वो प्रतियोगिता से बाहर चली जाएगी और इसी वजह से दोनों भी टीम के लिए करो या मरो की स्थिति है। दोनों भी टीमें जीतना चाहती है और अब गेंदबाजी करने वाली जो टीम है एसपी सुपर प्लेयर्स अंबेपुर, इन्होंने तो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए अपनी छाप छोड़ी और इस प्रतियोगिता का सर्वश्रेष्ठ स्कोर यहां पे खड़ा किया, मगर ये चुनौती जरूर है अब बल्लेबाजी करने वाली टीम हार्दिक वॉरियर्स भोरंग के लिए, मगर उनके कैप्टन आदिल कुरैशी, जिनका मैं यहां पे जिक्र कर रहा हूं, इस खिलाड़ी ने खंडाला के मैदान पर भी बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की थी। पेन के मैदान पर भी इस साल तूफानी फॉर्म में नजर आए और इन फॉर्म बल्लेबाज जब भी होते हैं, इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि जब आपके अच्छे दिन होते हैं, अच्छा समय आपका चलता है, और ये नॉट आउट करार दिया है, बाल बच गए। फिर से एक बार 2 मरतबा यहाँ पे अंपायर जी ने तीसरे अंपायर को पुकार दिया, मगर दोनों मरतबा बल्लेबाजों के फेवर में
ये डिसीजन आता हुआ दिखाई दिया। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीवन दान के साथ यहाँ पे बल्लेबाजी करते हुए मोनिश। ऊपर वाले का साथ बहुत ही अहम होता है, जैसा मैंने कल भी कहा था कि 1% आपकी तकदीर या ऊपर वाले का साथ, मगर 99% आपकी कलात्मकता, आपकी कुशलता, आपका कौशल्य, आपका हुनर, आपकी मेहनत और आपका आत्मविश्वास होता है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज जो कि सारे तमाम क्रिकेट के दीवाने देखना चाहेंगे, आदिल कुरैशी। जी हाँ, इसमें तब आपने घुटने के बल गए, बैठक। ओहो, अपने बल्ले को स्वैप किया। बल्ले का स्विंग इतना जबरदस्त था कि गेंद यहां से नजर भी नहीं आ रही है। जैसे ही गेंद बल्ले से टकराती है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार चली गई। फिर से एक बार ये आदिल के बल्ले से आता हुआ करारा चौका। इस चौके के सहायता से रनों की संख्या 25 रन, 25 फॉलोस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर प्रगति पर पहले ओवर में 20 रन जुटा लिए थे और उसी वजह से आत्मविश्वास यहाँ पे चोटी पर, आत्मविश्वास उनका बढ़ा हुआ, पूरी तरीके से जोश में भी है। मगर मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, जोश के साथ होश का होना भी जरूरी। होश के साथ जोश मिल जाए तो फिर उसका रिजल्ट बहुत ही जबरदस्त आता है। यहाँ पे पूरे होश और हवास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक आदिल कुरैशी के बल्ले से 3 चौके और एक छक्का में देखने को मिला है। बिल्कुल मात्र बाउंड्री, चौके और छक्के से ही डील कर रहे हैं और वो जानते हैं कि बहुत बड़ी जिम्मेदारी है उनके कंधों के ऊपर, क्योंकि उनका चुनाव हुआ है कैप्टन के लिए और एक कैप्टन की हैसियत से यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद, अच्छी वापसी यहाँ पे गेंदबाज प्रतीक पाटिल की। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी थी और गेंद को कट करने की क्षमता है इस गेंदबाज में और इसी वजह से अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बल्लेबाज आदिल की थी। गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्ड होती हुई नजर आई और रन लेने की यहाँ पे कोई कोशिश नहीं की। सोच समझकर और संभल कर भी यहाँ पे खेलना चाहते हैं आदिल, क्योंकि 71 रन यहाँ पे बनाने हैं। जी हाँ, मनोवैज्ञानिक दबाव तो होगा। बल्लेबाज से गेंद को दूर रखने की कोशिश, उनके रडार में गेंद कहीं चली न जाए, इसके बारे में बार बार यहाँ पे सोच रहे थे और उसका असर यहाँ पे साफ नजर आता हुआ। अपने लाइन एंड लेन से भटके गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन भी यहाँ पे मिलेगा। ये लीजिए, ये लीजिए। ओहो, जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहाँ पे आता हुआ। आदिल कुरैशी अपने आप से नाराज। डीप स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही आसान सा कैच और ये एक जल्लोश हमें नजर आता हुआ। आदिल कुरैशी बहुत ही अच्छे फॉर्म में नजर आ रहे थे, मगर एक गलत उनका शॉट और मैदान से बाहर। और अब ये मैच जीतना बहुत ही मुश्किल हो चुका है, क्योंकि उनके ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज जिनके ऊपर भरोसा था, जिनके ऊपर विश्वास था, कमलाकर दादले और आदिल कुरैशी आउट हो चुके हैं। मगर अब नए खिलाड़ियों को अपने आप को साबित करने का इससे अच्छा मौका नहीं होगा। इनफैक्ट इस सिचुएशन को अगर पॉजिटिव रूप से आप लेंगे तो आपकी करियर के लिए, आपकी जिंदगी के लिए बहुत ही अहम होगा। जैसे कि मोनिश पवार ने ये जिम्मेदारी अब अपने कंधों पर ओढ़ना बेहद जरूरी है। सेट बल्लेबाज है, उसी के साथ अब जो नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए मैदान में नमूदार हो चुके हैं, अनुज राउत। अगर इन 2 बल्लेबाजों ने एक लंबी साझेदारी यहाँ पे की और सही औसत के साथ अपनी टीम के लिए रन बनाए तो ये मैच भी जीता जा सकता है। हालांकि दोनों भी यंगस्टर खिलाड़ी है, दोनों में भी वो ताकत, वो दमखम, वो क्षमता जरूर है, मगर आज यहाँ पे अपनी बल्लेबाजी का जौहर दिखाना होगा, क्योंकि उनके पास एक बहुत ही अच्छा मैं कहूँगा कि गोल्डन मौका है। जी हाँ, हवा में गेंद जरूर है और डीप स्क्वायर लेग की दिशा में फिर से एक बार उस गेंद के नीचे फील्डर अनुज राउत पहली गेंद पर गोल्डन डक के शिकार हुए हैं। बहुत निराश किया अनुज ने, थोड़ी सी जल्दबाजी कर गए। जल्दी का काम शैतान का, अति घाई संकटात नहीं, ये अक्सर हम स्लोगन सुनते हैं और यही यहाँ पे नजर आया।
अब धीरे धीरे बल्लेबाजी करने वाली टीम हार्दिक वॉरियर्स बोनंग संकट में घिर चुकी है। इस बीच नए बल्लेबाज अनुज राउत आउट होने के बाद ऋतिक झावरे ने भी इसके पहले अच्छी बल्लेबाजी की थी और एक अच्छे बल्लेबाज के रूप में ही उन्हें पहचाना जाता है। मैं फिर से एक बार वही कहना चाहूंगा कि इस अपॉर्चुनिटी को, इस मौके को दोनों हाथों से बटोरना चाहिए, क्योंकि देखिए दोस्तों, इसी तरह से जो अंतिम क्षणों में आप सभी को याद होगा 326 रन बनाए थे इंग्लैंड टीम ने लॉर्ड्स के मैदान पर, और हमारे 5 विकेट, भारतीय टीम के 5 विकेट 146 पर गए थे। और उसके बाद युवराज सिंह और मोहम्मद कैफ ने उस मैच को किस तरह से जितवाया था। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, इस मरतबा कारपेट के सहारे उसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग में। फिर से एक बार अच्छी फील्डिंग, 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। एक रन से काम नहीं बनेगा। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि एक रन, 2 रन के साथ साथ बड़े स्ट्रोक की भी दरकार। पहले ओवर में 20 रन तो आए, मगर उस फ्लो को, उस बल्लेबाजी को यहाँ पे कंटिन्यू नहीं रख पाए। दूसरे ओवर में प्रतीक पाटिल ने यहाँ पे कमबैक किया। प्रतीक पाटिल ने इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया और उसी के साथ साथ मात्र 7 रन खर्च किए हैं। बहुत ही किफायती गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी यहाँ पे रही प्रतीक की। 2 ओवर की समाप्ति के बाद 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। औसत के लिहाज से अगर यहाँ पे देखा जाए या सोचा जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ से बराबरी में चल रही है, क्योंकि उनको जीतने के लिए हर ओवर में तकरीबन 14 रनों की जरूरत, और यहाँ पे 2 ओवर की समाप्ति के बाद 27 रन बन चुके हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं किशोर नाइक ने भी काफी प्रभावित किया था अलीबाग प्रीमियर लीग में। वही किशोर नाइक, क्योंकि 6 गेंदों में जब 6 रनों की जरूरत थी तब उन्होंने मात्र 3 रन खर्च करते हुए वो सनसनाटी जीत दिलाई थी अपने टीम के लिए, एक यादगार जीत। और उसी मैच का हमेशा जिक्र होता है जब भी किशोर नाइक के गेंदबाजी के मार्ग पर आते हैं। तेज तर्रार गेंदबाजी, उसी के साथ स्लो ओवर 1, उनमें वेरिएशन भी देखने को मिलता है। जी हाँ, यॉर्क करने की कोशिश थी, ओवर पिच बनाकर उसे ऑन ड्राइव में तब्दील किया था, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल बैठे। मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग। और पहली गेंद बिंदी गेंद के साथ यहाँ पे किशोर नाइक ने शुरुआत की है। किशोर नाइक की सबसे अच्छी बात यही है कि वो ज्यादा कुछ करने की कोशिश नहीं करते। ये देखिए, परफेक्ट यॉर्कर और स्लोवर 1 के ऊपर उनका ज्यादा से ज्यादा फोकस होता है और वो कामयाब हमेशा होते हैं अपनी गेंदबाजी में, और ये हमेशा देखने को मिला। देखिए, लगातार 2 गेंदे यहाँ पे बिंदी, तेज तर्रार गेंदे, परफेक्ट यॉर्कर और स्लोवर 1, और उन्होंने उसमें महारत हासिल की है। और इसी वजह से उनके गेंदबाजी के ऊपर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है। जोरदार प्रहार तो किया, मगर गेंद हवा में खड़ी हो चुकी है। और फिर से एक बार वहां पे क्या कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग, लाजवाब, शानदार। सुमेध जाधव ने अब तक 3 कैच लपकने में कामयाब हुए हैं। बहुत ही जबरदस्त फील्डिंग। इस तरह की फील्डिंग आपके पास होना बेहद जरूरी है, क्योंकि हर एक कैच, हर एक विकेट बहुत ही अहम। आणि प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक व्यासपीठावरती बसलेले आहेत, मी मायबाप प्रेक्षकांना विनंती करतोय की काही क्षणातच इथे काही पाहुणे येणार आहेत, तरी आपण योग्य त्या ठिकाणी जाऊन बसावं, कारण या व्यासपीठावरती पाहुण्यांना आसनस्थ होण्यासाठी नक्कीच आपण ही व्यवस्था केलेली आहे। तर प्लीज आपण व्यासपीठाच्या खाली जाऊन बसावं। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं, जहां पे किशोर नाइक क्या यहां पे मेडन ओवर कर सकते हैं, क्योंकि लगातार 3 गेंदे बिंदी आ चुकी है। जी हाँ, इस मरतबा देखा ना ताओ, पहली गेंद का सामना कर रहे थे, सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा छक्का। आदित्य बाभड़ नए बल्लेबाज पहली गेंद का सामना कर रहे थे, मगर पैवेलियन से ही सेट होकर आए हैं। ये अप्रोच, ये एटीट्यूड उनके बल्लेबाजी में नजर आता हुआ। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया, मगर इस मरतबा लेग कटर के ऊपर चक गए। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया,
विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और दूसरे ही गेंद पर आदित्य बाबल भी मैदान से बाहर। एक के बाद एक विकेटों की झड़ी यहां पे लग चुकी है। कमलाकर दादले, आदिल कुरैशी, अनुज राउत, ऋतिक झावरे, आदित्य बाबड़ यानी तकरीबन 5 विकेट खोए हैं बल्लेबाजी करने वाली टीम हार्दिक वॉरियर्स बोनंग ने। बहुत ही मुश्किल ये मैच जीतना, मगर दोस्तों ये मैच भी जीता जा सकता है। ये बल्लेबाजों को सोचना पड़ेगा। बल्लेबाज अगर ये सोचेंगे कि जी हाँ यहाँ से भी हम मैच जितवा सकते हैं, देखो यही मौका है जब लोग सोचते हैं कि अब ये मैच आपके हाथों से चला गया है, मगर यही वक्त है यहाँ पे अपनी कलात्मकता, अपनी अच्छी बल्लेबाजी और अपनी बल्लेबाजी का जौहर दिखाने का। 13 गेंदें बची है और 38 रनों की जरूरत। अगर 3-4 बड़े स्ट्रोक आते हैं तो फिर से एक बार ये मैच क्लोज हो सकता है, मगर आज किशोर नाइक कुछ अलग ही सोच के आए हैं। किशोर नाइक ने अपना पसीना बहाया है, किशोर नाइक ने अपने गेंदबाजी के ऊपर बहुत काम किया है, किशोर नाइक ने उसके लिए वक्त गुजारा है और इसी वजह से किशोर नाइक हर वक्त कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आते हैं। इस ओवर में उन्हें एक छक्का जरूर चढ़ा, मगर इस ओवर में 2 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है और एक छक्का खाने के बावजूद किशोर नाइक ने मात्र 7 रन खर्च किए हैं। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 34 रन और अब जीतने के लिए 12 गेंदें और 37 रनों की जरूरत। मुझे आज भी याद है पोइनाड के मैदान पर एक मैच जारी था और वहां पे सुमित भगत, मैन फ्रॉम नौकार, ये बल्लेबाजी कर रहे थे और यही सिचुएशन वहां पे था। 12 गेंदें और 37 रन सुमित भगत ने वन हैंडेडली अपने आप पर भरोसा करते हुए उस मैच को जितवाया था और आज तकरीबन उस मैच को 8 से 9 साल हो चुके हैं, मगर फिर भी मैं यहाँ पे उनकी याद ताज़ा करता हूँ। यही मौका है आपको, आपके नाम का जिक्र भी हर मैदान पर होगा, मगर इस मैच को आपको जितवाना है, इसे पॉजिटिव लेना होगा। यही मुझे मौका मिला है, इस मौके को भुनाना होगा, तब जाके आप एक अच्छे बल्लेबाज और आपकी चर्चा होगी। जी हाँ, ये लीजिए, आया जिसका बेसब्री से इंतजार था, वो छक्का आया। कमाल का सिक्सर मोनेश के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का, मगर एक सिक्सर से, एक छक्के से यहाँ काम नहीं बनेगा। इस तरह से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो मैच बदलने में वक्त नहीं लगेगा। यानी मैं हमेशा कहता हूं कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। अभी भी इस ओवर की 5 गेंदें आना बाकी है। गेंदबाज निशांत कड़वे हालांकि पहले ओवर में खासा महंगा साबित हुए थे, ओहो, मगर बहुत ही अच्छी वापसी यहाँ पे निशांत की। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही और पैड से टकराने के बाद हल्का सा अपील, मगर अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया था। 10 गेंदें बची है और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। हम यहाँ पे बेसब्री से इंतजार कर रहे हैं। उसी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में देखिए सन्नाटा भरा वातावरण है। वो भी चाहते हैं कि कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक आए और एक अच्छा कड़ा मुकाबला हमें देखने को मिले। ओहो, ये लीजिए, उड़ाया, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर आता हुआ ये इसी ओवर में दूसरा छक्का। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, अभी भी इंटरवल आपने देखा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये बताते हुए बल्लेबाज मोनीश पवार। मोनेश के सरनेम में पवार है और पवार में वार है। बल्लेबाज मोनेश ने यहाँ पे 2 वार किए हैं, क्या कमाल के वार थे ये, मगर ये वार अब गेंदबाजों का सीना छलनी करते हुए। निशान कड़वे के पहले 3 गेंदों में 2 मरतबा उन्हें आसमान दिखाया है और रनों की संख्या हाई जंप लगाती हुई, छलांग लगाती हुई 47 पर 9 गेंदें 24 रन। मैच अब क्लोज हो चुका है। दरणे गुरुजी, मैंने कहा था कि 3 से 4 बड़े स्ट्रोक यहाँ पे काफी हो सकते हैं। 2 बड़े स्ट्रोक तो आ चुके हैं, क्या यहाँ पे और 2 बड़े स्ट्रोक आएंगे? जी हाँ, उम्मीद पर दुनिया कायम है।
यहाँ पे उम्मीद जताई जा रही है। अब यहाँ पे विश्वास जागृत हो चुका है, आत्मविश्वास बल्लेबाजों का बढ़ चुका है कि यहाँ से अगर एक या दो बड़े स्ट्रोक आते हैं तो गेंदबाजी करने वाली टीम के खेमे में भी खलबली मचेगी और मनोवैज्ञानिक दबाव जो कि स्वाभाविक रूप से आएगा ही। 9 गेंदे 24 रनों की जरूरत, अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना बाकी है। मोनेश पवार के बार बार यहाँ पे वार नजर आते हुए, लगातार 2 वार यहाँ पे हो चुके हैं। मोनेश के ऊपर सभी की निगाहें, करे तो क्या करे, इसी विवेचना में गेंदबाज भी होंगे। ओहो, ऑफ स्टंप के बाहर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखा है इस गेंद को। इसे कहते हैं एक्सपीरियंस, क्योंकि निशांत के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। वो जानते हैं कि इस सिचुएशन में किस तरह की गेंदबाजी की है। 2 मरतबा उनसे गलती तो हुई, मगर इस मरतबा वाइड यॉर्कर, जी हाँ, बॉलर के सर पे ऊपर से फिर से एक बार उड़ाया, मगर एक हाई जंप। ओहो, तालियों की गड़गड़ाहट सब कुछ यहाँ पे बयान कर रही है कि उन्होंने कितना बड़ा कार्य किया है अपने टीम के लिए, कितनी बड़ी जबरदस्त यहाँ पे फील्डिंग की है। क्योंकि पहली नजर में ऐसा लग रहा था कि ये गेंद सीमा रेखा के बाहर ही चली जाएगी, मगर हाई जंप लगाकर अपने आप को टांग दिया था उन्होंने और गेंद को एक हाथ से रोका था। इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका मिला। फुल टॉस गेंद, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। ऑफ स्टंप के बहुत बाहर दी ये गेंद और अच्छा फिनिश किया है इस ओवर को, क्योंकि पहली 3 गेंदों में 2 छक्के आए थे और पहले 3 गेंदों में 13 रन आने के बावजूद अंतिम 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए। कुल मिला के 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब 6 गेंदे और 22 रनों की जरूरत। 6 गेंदों में 22 रन, हालांकि ये बार बार नहीं होता इस तरह का कारनामा, मगर आप सभी ने इस तरह के मैचेस देखे होंगे। आप सभी को याद होगा कि इस तरह से मैच कौन से मैदान पर हुए थे और किस बल्लेबाज ने इस तरह से रन को पूरा करते हुए अपने मैच को जितवाया था। मगर फिर से एक बार मैं यही कहूंगा कि बल्लेबाजों के पास ये सुनहरा मौका है इस मैच को जितवाने का। ये मैच अगर जितवाते हैं तो बल्लेबाजों को हमेशा याद किया जाएगा, अगले साल भी याद किया जाएगा, सालों साल याद किया जाएगा कि लास्ट ईयर में क्या हुआ था। 6 गेंदों में 22 रनों की जरूरत थी, तब कौन से बल्लेबाज थे, कौन से बल्लेबाज ने किस तरह से छक्के और चौकों की भरमार की थी, बारिश की थी और अपनी टीम को एक यादगार जीत दिलाई थी। क्योंकि इस तरह से मुझे आज भी याद है, महाशिवरात्रि चषक में 2 गेंदे और 12 रनों की जरूरत थी, तब नागेश सिद्ध ने लगातार 2 छक्के लगाकर अपनी टीम को मैच जितवाया था। तो इस तरह से इनके नाम बार बार आते हैं, लगातार आते हैं। परेश चवरकर को भूलना नहीं चाहिए, क्योंकि परेश चवरकर पोयनाड से बिलोंग करते हैं और उन्होंने 6 गेंदों में 7 छक्के लगाने का कारनामा अंजाम दिया है। तो उनका नाम आज भी यहाँ पे गूंज रहा है, क्योंकि उन्होंने इस तरह का कारनामा किया है। इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रणय तेलंगे। ओहो, पहली ही गेंद पर उड़ाया है, गेंद सीधा पत्रे पे और गेंदबाज खतरे पे। प्रणय तेलगे अब यहां पे संकट में घिर चुके हैं। ओवर पिच गेंद बनाकर उसे क्या खूबसूरती के साथ एलिवेशन दिया था। गेंद हवा में बहुत देर तक थी, मगर जिस तरह से बल्ले का फ्लो था, गेंद बीचों बीच टकराई थी बल्ले से, तभी पता चला था। एक खूबसूरत सा, एक मध्यम सा आवाज आया था जो बल्लेबाज को कानों को बहुत ही अच्छा गुजरता है, मगर गेंदबाजों के कानों पर अच्छा नहीं। और यहाँ पे प्रणय तेलंगे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। आहा, इस मरतबा अपने बल्ले को तो चलाया था बल्लेबाज ने, मगर गेंद टप्पा खाने के बाद नीची रही और गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं थी। बिंदी यहाँ पे गेंद आती हुई, हालांकि लेग बाय के रूप में 1 रन जरूर यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ 56 रन, 56 रन जीतने के लिए 4 गेंदे 15 रन। मैच अगर अच्छा लगा होगा तो जरा जोरदार तालियां होनी चाहिए। यह मैच कभी भी बदल सकता है। ओहो हो, हवा में गेंद, आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में, और इसी के साथ जिसका डर यहाँ पे था कि जो बल्लेबाज यहाँ पे मैच फिनिश कर सकते हैं वही बल्लेबाज मैदान से बाहर।
मोनेश पवार सेट बल्लेबाज थे, उनके बल्ले से अभी अभी एक बहुत ही बढ़िया छक्का हमें देखने को मिला था, मगर मोनेश पवार आउट होने के बाद देखिए खुशी की लहर और खुशी से झूमते हुए उनके फैंस, उनके फॉलोअर्स, क्योंकि अब ये मैच उनके कब्जे में तकरीबन आ चुका है। 3 गेंदे और 15 रनों की जरूरत। अगर 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक यानी 2 छक्के और 1 चौका आता है, यानी लगातार 3 बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत है। क्या इस तरह से आपने कभी मैच देखा है? क्या यहाँ पे लगातार 3 बड़े स्ट्रोक आएंगे? हालांकि इतिहास के पन्नों पर ऐसे मैच भी हुए हैं जहां पे 3 गेंदों में 18 रनों की जरूरत थी, तब प्रवीण डाकी ने लगाए थे 3 छक्के और अभिषेक नाइक ने भी लगातार 6 छक्के लगाए हैं। नहीं, मगर इस तरह से यहाँ पे कुछ भी होता हुआ नजर नहीं आ रहा है। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरा रन भी होने की संभावना। ओहो, अंपायर जी फिर से एक बार तीसरे अंपायर के पास चले गए हैं, क्योंकि कांटे का मैच होता हुआ, मैच झुलसता हुआ। जी हां, तीसरे अंपायर अब मुआयना करते हुए कि वहां पे क्या रनआउट के रूप में ये बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। मगर सारे प्रेक्षक देखिए जो मैच का लुत्फ उठाते रहे हैं। हालांकि जो प्रेक्षक हमें 11 बजे दिख रहे थे, 10 बजे दिख रहे थे, उतने ही प्रेक्षक चारों तरफ इस मैच को अपने आंखों में समाकर सारी यादें अपने घर ले जाना चाहते हैं। बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ इस मैच का लुत्फ उठाते हुए हमारे क्रिकेट के दीवाने माय बाप प्रेक्षक, क्योंकि मैच बहुत ही जबरदस्त हुए हैं। मैच कभी भी यहाँ पे बदल सकता है, ऐसी संभावनाएं हर गेंद के ऊपर हमें लगती रही। और इसी के साथ अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और ये रनआउट के रूप में मैदान से बाहर आना पड़ेगा। भूषण मैदान से बाहर जाएंगे। जयेश शेड़के का साथ निभाने के लिए अब नए बल्लेबाज मैदान में जाएंगे। मगर इक्वेशन देखिए, 2 गेंदे और 14 रन। 2 गेंदों में अगर लगातार 2 छक्के लगाते हैं तब भी ये मैच नहीं जीता जा सकता। मगर दोस्तों, कभी कभी चमत्कार होता है, क्योंकि श्रीवर्धन में एक मैच हुआ था जहां पे 1 गेंद और 13 रनों की जरूरत थी संदीप, और वहां पे चमत्कार हुआ था। नो बॉल के ऊपर छक्का आया, यानी कुल मिला के 7 रन आए और अंतिम गेंद के ऊपर भी छक्का आया, तो 13 रन बन चुके, मैंने अपनी आंखों से देखे हैं। तो क्या यहाँ पे चमत्कार देखने को मिलेगा? प्रणय तेलंगे, जी हाँ, इस तरह से किसी भी तरह की गलती गेंदबाज ने नहीं की और मात्र 1 ही रन मिलेगा। और अब ये मैच फिर से एक बार 1 गेंद और 13 के ऊपर, 1 गेंद 13 रन, 99.9% ये मैच अब गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में साफ झलक रहा है। मगर हम जिसका इंतजार कर रहे हैं, क्या यहाँ पे चमत्कार होगा? क्या यहाँ पे कुछ करामात होगी? क्या यहाँ पे कुछ भारामती होगी? नहीं। और इसी के साथ यहाँ पे गेंदबाजी करने वाली इस टीम ने मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक एसपी सुपर प्लेयर्स अंबेपुर। अंबेपुर ने इस मैच को जीता है और इस मैच में मैन ऑफ द मैच के हकदार रहेंगे जिन्होंने 4 छक्कों से अपनी पारी को सजाया, अपने टीम को संभाला। 8 गेंदों का सामना किया उन्होंने और 25 रन अपने टीम के लिए जोड़े। वो है प्रसाद राउत।